IPL मध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचा IPL 2025च्या मेगा लिलावात कोणत्याही संघाने बोली लावली नाही। यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं। एकेकाळी IPLचा स्टार असलेला हा ऑस्ट्रेलियन फलंदाज आता पाकिस्तान सुपर लीग मध्ये खेळताना दिसणार आहे। यामागची कारणं पाहायला गेलं तर पहिलं कारण म्हणजे कामगिरीतील घसरण। 2024च्या IPL मोसमात वॉर्नरने दिल्लीतर्फे खेळताना 12 सामन्यात केवळ 168 धावा केल्या। त्याचा स्ट्राइक रेट फक्त 108.45 होता आणि सरासरी 14 इतकी कमी होती। ही आकडेवारी पाहता त्याचा फॉर्म पूर्णपणे गमावल्यासारखा वाटत होता, त्यामुळे संघ मालकांनी त्याच्यावर विश्वास दाखवला नाही। दुसरं कारण म्हणजे वय आणि फिटनेसची चिंता। वॉर्नर आता 38 वर्षाचा आहे। IPL सारख्या झपाट्याने खेळल्या जाणाऱ्या आणि मोठ्या दडपणाखाली खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत खेळण्यासाठी चपळता आणि फिटनेस अत्यंत महत्त्वाचं असतं। त्यामुळे अनेक संघांनी तरुण आणि दीर्घकाळ टिकू शकणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य दिलं। तिसरं कारण म्हणजे लिलावातील स्पर्धा आणि धोरण। वॉर्नरने 2 कोटींचा बेस प्राइस ठरवला होता। बऱ्याच संघांनी आधीच परदेशी खेळाडूंसाठी जागा भरून काढल्या होत्या किंवा त्यांनी आपली रक्कम अन्य खेळाडूंवर खर्च केली होती। शिवाय संघ आता ऑलराऊंडर किंवा बहुउपयोगी खेळाडूंना अधिक पसंती देतात। चौथं कारण म्हणजे PSL मध्ये संधी आणि नेतृत्वाची भूमिका। IPL मधून बाहेर पडल्यावर वॉर्नरला पाकिस्तान सुपर लीग मधून संधी मिळाली आणि तो आता कराची किंग्ज या संघाचा कर्णधार झाला आहे। क्रिकेट असोसिएशनने त्याच्यावरची कर्णधार पदाची बंदी हटवल्यानंतर ही संधी त्याला मिळाली। वॉर्नरनेही उत्साह व्यक्त करत म्हटलं, कराची किंग्सचे नेतृत्व करणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे। पाचवं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। वॉर्नरने 2024 मध्ये टेस्ट आणि वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती। वन डे मध्ये त्याने 161 सामन्यात 6,932 धावा आणि 22 शतके केली होती। निवृत्तीनंतर तो फ्रँचायझी लीग्सकडे लक्ष केंद्रित करत आहे, ज्यामध्ये PSL, BBL आणि अन्य लीग्स येतात। डेव्हिड वॉर्नरचा IPL मधून अनसोल्ड होणं ही एक क्रिकेटमधील बदलत्या वास्तवाची झलक आहे। वय, फॉर्म आणि संघाचे नवीन धोरण या सर्व गोष्टींचा विचार करता त्याला IPL मध्ये संघ मिळाला नाही। मात्र PSL मध्ये कर्णधार म्हणून मिळालेली जबाबदारी त्याला नव्याने उभं राहण्याची संधी देणार आहे। त्याची कामगिरी कशी असेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे।